गुड आफ्टरनून एव्हरीबडी. सो आपल्या खूप साऱ्या सिटींना ऑफलाईन स्कोअर कॅल्क्युलेशनसाठी प्रॉब्लेम येत आहे. प्रिसायसली की काही वॉर्डमध्ये BWJ नाही आहेत, काही वॉर्डमध्ये कमर्शियल एरियात नाही, तिथे कसं कॅल्क्युलेट करायचं हा एक क्वेश्चन पडला आहे. सो आपण एक रिवाइज ऑफलाईन कॅल्क्युलेटर बनवलं आहे. सो सर्वप्रथम सिटीने पहिले सिटी प्रोफाईलमधल्या सिटी लेवल ह्या टॅबमध्ये जायचं आणि पहिले आपली सिटी लेवल इन्फॉर्मेशन भरून घ्यायची. आता आपण एक्झाम्पल बघू. एक सिटी आहे जिच्यामध्ये 6 वॉर्ड्स आहेत. असं एक छोटा एक्झाम्पल पकडू. सो पहिले तुम्हाला सिटी लेवल इन्फॉर्मेशन भरायची आहे. सो मी सिटी लेवल इंडिकेटर जे आहेत वेट वेस्ट प्रोसेसिंग लेटेस्ट दॅट इज माय L3, ड्राय वेस्ट प्रोसेसिंग, ड्राय वेस्ट कपॅसिटी अगेन L4, ग्रीव्हियन्स रिट्रेसल L4 आहे माझं त्या सिटीचं. सेग्रिगेशन सिटी लेवल माझं आहे 60%. सो सगळ्या इंडिकेटरचे सिटी लेवल इन्फॉर्मेशन आपल्याला पहिले भरून घ्यायचे. सो मॅन्डेटरी, इसेन्शियल अँड डिझायरेबलचे सिटी लेवल इंडिकेटर्स भरले. की आपल्याला फायनल कॅल्क्युलेटरमध्ये सिटी लेवल इंडिकेटर जे होते त्याचे स्कोर्स इथे पुलअप झालेले दिसतात तिन्ही सेगमेंटचे. फक्त वॉर्ड लेवलचे स्कोर्स आपल्याला प्रत्येक वॉर्डच्या हिशोबात भरायचे आहे. सो तो डेटा अजून इथे पूल झालेला नाही. तर पहिले सर्वप्रथम आपण सिटी लेवल इंडिकेटर भरणं आवश्यक आहे. सिटी लेवल इंडिकेटर झाला मग तुम्ही वॉर्ड लेवलला वळा. आता आपण उदाहरण बघू की एक सिटी आहे ज्या सिटीमध्ये 6 वॉर्ड्स आहेत. तर त्यांचं डोर टू डोर कलेक्शन M1 इंडिकेटर 6च्या 6 मध्ये 100% आहे. आता काही इंडिकेटरला L3 आणि L4 ला सेम मार्क्स आहेत. तर सिटी विचारतात L3 घ्यायचं L4 घ्यायचं, दोन्ही सेम आहेत. सो यू कॅन सिलेक्ट L3 or L4 एनिथिंग, कारण अल्टिमेटली आपल्याला फक्त स्कोअरशी इंटरेस्ट आहे. सो एकदा सिलेक्ट केलं की यू कॅन कॉपी अँड यू कॅन पेस्ट. सो माझ्या 6 वॉर्डचा M1 इंडिकेटरचा मी डेटा टाकला. सेग्रिगेशन पण माझं ऑलमोस्ट 100% आहे 5 वॉर्डमध्ये. वॉर्ड नंबर 3चं सेग्रिगेशन माझं थोडं कमी आहे, दॅट इज 80%. सो मी तिथे 80% सिलेक्ट केलं. आता प्रॉब्लेम माझा येतोय स्वीपिंग मध्ये, कारण माझ्याकडे कमर्शियल एरियामध्ये स्वीपिंगचं एक इंडिकेटर आहे आणि M4 आहे बीन्स. सो माझ्या सिटीमध्ये वॉर्ड नंबर 3 आणि 5 मध्येच कमर्शियल एरिया आहेत. सो वॉर्ड नंबर 3 मध्ये कमर्शियल एरिया तिथे मी 100% कंप्लायन्स करतोय, 5 मध्ये पण 100% कंप्लायन्स करतोय. सिमिलरली बीनचं इंडिकेटर आहे, कमर्शियल एरियातच बीन ठेवायचे होते, त्याच्यामुळे वॉर्ड नंबर 3 मध्येच माझं ते फुलफिल होते. सो आय एम सिलेक्टिंग L4. सो बाकीच्या वॉर्ड्समध्ये जिथे सध्या बीन्स नाही आहेत किंवा कमर्शियल एरिया नाही आहेत ते मी सध्या सोडून दिलेले आहेत. सो अशा प्रकारे बाकीचे तुम्ही इंडिकेटर सगळे पहिले भरून घ्या. सो माझी सिटी बीन फ्री आहे. सो आय एम सिलेक्टिंग L4. सो अशा प्रकारे तुम्हाला 6च्या 6 वॉर्ड मधला पहिले डेटा भरून घ्यायचा आहे. पुन्हा बल्क वेट जनरेटर माझ्याकडे त्या सिटीमध्ये फक्त वॉर्ड नंबर 5 मध्येच आहे आणि वॉर्ड नंबर 4 मध्ये आहे. बाकी ठिकाणी बल्क वेट जनरेटर नाही, त्याच्यामुळे मी पुन्हा ते 3 इंडिकेटर सोडले. पेनॉल्टी स्पॉट फाईनला मला L3 स्कोर भेटतोय. 6च्या 6 वॉर्डसाठी मी तो भरून घेतला. सस्टेनेबिलिटीमध्ये मी प्रत्येक वॉर्डमध्ये मिनिमम 2 गोष्टी करणं आवश्यक होतं, तर मी इथे L2च क्लेम करतोय. 6च्या 6 मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी 2 पॅरामीटर्स मी फुलफिल करतोय. ओके, अशा प्रकारे मी M1, M2, M5, E2 आणि D1 हे इंडिकेटर भरले. आता माझ्या M4
त्याच्यानंतर M3 आणि जो बल्क वाईज जनरेटरचा E1 आहे, त्याच्यामध्ये माझ्या प्रत्येक वॉर्डमध्ये ह्या गोष्टी नसल्यामुळे त्या इंडिकेटरचा डेटा सध्या मी इथे भरला नाही. आता हा डेटा कसा कॅल्क्युलेट करायचा? सो त्यांनी आपण जर टूलकिटमध्ये जाल तर बल्क वाईज जनरेटरमध्ये एक टीप दिलेली आहे की इन केस नो BWG स्कोर फॉर E1 कॅल्क्युलेट कसं करायचं त्याचं एक लॉजिक दिलंय. त्या लॉजिकनुसार आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं बघू. सो उदाहरणार्थ माझा सिटीमध्ये E1 इंडिकेटर दॅट इज अ बल्क वाईज जनरेटर माझ्या वॉर्ड नंबर 1, 2, 3 मध्ये नाहीये. सो अशा केसमध्ये इट कम्स अंडर E1 इंडिकेटर. तर E1 सोडून बाकीच्या इसेन्शियल इंडिकेटर्सचा स्कोर म्हणजे ऍव्हरेज मार्क्स यांचा आपल्याला ऍव्हरेज घेणं आवश्यक आहे. सो E1 सोडून E2, E3, E4, E5, E6 हे सगळे जेव्हा मी सिलेक्ट करतो तेव्हा मला एक्सेलमध्ये 91% ऑटोमॅटिक ऍव्हरेज स्कोर जनरेट झालेला दिसतोय. सो ऍव्हरेज स्कोर 91 आहे. हा 91 ऍव्हरेज स्कोर E1 इंडिकेटरच्या कुठे जातोय? सो तो 75 आणि 100च्या मध्ये आहे. सो टूलकिट म्हणते की यू गो फॉर द लोएस्ट नियरेस्ट लेवल. याचा अर्थ 91, 75 आणि 100च्या मध्ये आहे आणि 91च्या खालची लेवल आहे 75. सो त्या इंडिकेटरसाठी बल्क वाईज जनरेटरचा तुमचा स्कोर झाला L3 दॅट इज अ 75. सो तुम्हाला पुन्हा सिटी वॉर्ड लेवलच्या डेटामध्ये लेवल 3 स्कोर बाकीच्या इंडिकेटरसाठी टाकायचा आहे. सिमिलरली तुमचं मॅन्डेटरीमध्ये M3 आणि M4 आपल्या सगळ्या वॉर्डमध्ये नाही आहेत. सो M3 आणि M4 सोडून बाकीच्या इंडिकेटरचा पुन्हा स्कोरचा ऍव्हरेज तुम्हाला बघायचा आहे. सो M3 म्हणजे मी M1 घेतला, M2 घेतला, M3, M4 सोडला आणि बाकीचे सगळे कंट्रोल करून सिलेक्ट करतोय एक्सेलमध्ये. सो मी M3 आणि M4 सोडून बाकीच्या इंडिकेटरच्या स्कोरचा ऍव्हरेज घेतला, तो आला 93%. सो 93% इज माय ऍव्हरेज स्कोर. तर M2 साठी 93 आणि M3 साठी 93 कुठे लाई होतो ते आपण बघू. सो M3 साठी 93 लाईज बिटवीन 75 अँड 100. सो 93च्या खालची लेवल आहे 75. सो M3 चा स्कोर झाला 75. मग वॉर्ड लेवलमध्ये जाऊन तुम्हाला M3 चा स्कोर 75 असणारा लेवल दॅट इज अ लेवल 2 तुम्ही त्या वॉर्डमध्ये सिलेक्ट केली ज्या वॉर्डमध्ये कमर्शियल एरिया नाही, म्हणजे तिथे कमर्शियल एरियामध्ये स्वीपिंग होत नाही. सिमिलरली लिटर बीन्स फक्त 2 कमर्शियल एरियामध्ये होते M4 साठी. बाकीच्या 4 कमर्शियल एरियातला स्कोर मला सर्च आउट करायचा आहे. सो आता दोन्ही इंडिकेटर M3 आणि M4 आपण सोडलेले आहेत, तर त्याचा ऍव्हरेज ऑलमोस्ट तोच आपण पकडतो 93. सो M4 साठी पण 93 लाईज बिटवीन लेवल 3 अँड लेवल 4. लेवल 3 चा स्कोर आहे 75. सो लोअर स्कोर 93 चा 75 म्हणजे M4 साठी आपण लेवल 3 सिलेक्ट करायचंय वॉर्ड लेवलला. अशा प्रकारे ज्या वॉर्डमध्ये ते इंडिकेटर नसेल त्यांचा इतर त्या सेगमेंटचा म्हणजे मॅन्डेटरीमध्ये मॅन्डेटरीचा आणि इसेन्शियलमध्ये उरलेल्या इसेन्शियल वस्तूंचा किंवा स्कोरचा ऍव्हरेज जो येतो आणि तो ऍव्हरेज टूलकिटमध्ये कुठे लाय होतो ते बघून तुम्हाला स्कोरिंग करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे सिटी लेवल तर सोपं आहे, प्रत्येक इंडिकेटरचा स्कोर आपल्याला माहित असतो तो टाकलं. वॉर्ड लेवलमध्ये आपलं M1, M2 तर सरळ सोपं आहे, प्रत्येक वॉर्डमध्ये सेग्रिगेशन आणि कलेक्शन फिगर्स आहेत. M5 सोपं आहे, सिटी बिन फ्री आहे की नाही. E1 सोपं आहे, E2 E1 सोडलं E2, D1 हे सगळं सरळ सोपं आहे. आपल्याला प्रत्येक वॉर्डमध्ये त्या गोष्टी आहेत. फक्त बल्क वाईज जनरेटर आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये नसेल किंवा कमर्शियल एरिया नसेल म्हणजे E1 आणि M3 आणि M4 चा स्कोर ज्या वॉर्डमध्ये ते नाहीये तिथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रोसिजर करायचं आहे आणि ती प्रोसिजर केली की ऑटोमॅटिक तुमच्या सिटीचा स्कोर इथे जनरेट होतोय. सो वी कॅन सी की तुम्हाला मॅन्डेटरीमध्ये 91% भेटत आहेत, इसेन्शियलमध्ये 89% भेटत आहेत आणि डिझायरेबलमध्ये 65. सो आपल्याला 5 स्टार साठी
85 इन मॅन्डेटरी, 80 इन एसेन्शियल अँड 16 डिझायरेबल पाहिजे होते. त्यापेक्षा सगळ्या सेगमेंटमध्ये अधिक स्कोर आहे. म्हणजे ही सिटी 5 स्टारला क्वालिफाय होऊ शकते. सो आपल्याला हा अशा प्रकारचा कॅल्क्युलेटर बनवून कॅन्टरला मेल टाकणं आवश्यक आहे.